विषय प्रेमातील गैरसमज, मानसशास्त्रीय दृष्टिकोन. प्रेमात सगळं स्पष्ट असतं असं वाटतं, पण खरं पाहिलं तर सर्वात जास्त गैरसमजही नात्यातच होतात. कारण जिथे भावना जास्त असतात तिथे अपेक्षा आणि समजुतीतले फरकही जास्त असतात. 1. न बोललेलं मन. अनेक वेळा आपण समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं अशी अपेक्षा ठेवतो, पण स्वतः स्पष्ट बोलत नाही. त्याला कळायला हवं होतं, हा विचार गैरसमज निर्माण करतो. 2. वेगवेगळ्या विचारांची पद्धत. प्रत्येक व्यक्ती विचार करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. एक जण लगेच बोलतो तर दुसरा शांत राहतो. या फरकामुळे गैरसमज वाढतात. 3. अतिविचार. छोट्या गोष्टींवर जास्त विचार केल्याने गोष्टी मोठ्या वाटू लागतात. एक साधा उशीर झालेला रिप्लायही तो बदललाय असा निष्कर्ष काढायला लावतो. 4. अपेक्षा स्पष्ट नसणे. नात्यात अपेक्षा असतात, पण त्या स्पष्ट सांगितल्या जात नाहीत. जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा निराशा निर्माण होते आणि गैरसमज वाढतात. 5. संवादाचा अभाव. गैरसमज टाळण्याचा एकच मार्ग म्हणजे संवाद. पण जेव्हा बोलणं कमी होतं तेव्हा मनात कथा तयार होतात आणि त्या अनेकदा चुकीच्या असतात. निष्कर्ष: प्रेमात गैरसमज होणं चुकीचं नाही, पण त्यावर बोलणं टाळणं धोकादायक आहे. कारण नातं भांडणाने तुटत नाही, नातं तुटतं ते न बोललेल्या गोष्टींमुळे.